नमस्कार. हे काय नवीनच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मराठी ही आपली मातृभाषा आहे, राजभाषा आहे, अभिजात भाषा देखील आहे. परंतु या भाषेवर आता आक्रमण होत आहे आणि हे आक्रमण फक्त आपल्या मराठी भाषेवर नाही होत आहे, तर मराठी संस्कृतीवर आणि त्याच वेळेला महाराष्ट्र धर्मावर देखील होत आहे. महाराष्ट्र धर्म आज का महत्त्वाचा आहे आणि आता मराठी भाषा वाचवा ते महाराष्ट्र धर्म वाचवा हा प्रवास सुरू झालेला आहे. यासाठीच आपल्याबरोबर बोलण्यासाठी डॉक्टर दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष आज उपस्थित आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत आहे. सर, सगळ्यात पहिला प्रश्न की खरं तर मराठी भाषा वाचवा हा आपला प्रवास होता, परंतु आता महाराष्ट्र धर्म वाचवा ह्यासाठी तुम्ही पूर्ण राज्यभर फिरताय. 19 जिल्ह्यांमध्ये तुम्ही गेलेले आहात. ही वेळ का आली? रश्मी, सर्वप्रथम तुमची ही जी टीम आहे हे काय नवीनची, त्याला या पॉडकास्टच्या मालिकेसाठी शुभेच्छा. आणि मुख्य प्रवाहातली माध्यमं जेव्हा समाजाचा आरसा होण्याचं नाकारतात त्यावेळेला अशा प्रकारच्या पॉडकास्टची गरज पडते, हे तुझ्या आणि तुझ्या टीमच्या निश्चितपणे लक्षात येणार आहे, आलेलं आहे. आणि त्यामुळे हा नवा उपक्रम आहे. ह्या नव्या उपक्रमाला, नव्या टीमला शुभेच्छा. तू जे म्हणालीस की मराठी शाळा वाचवापासून महाराष्ट्र धर्मापर्यंतचा प्रवास आपण कसा केला किंवा तिथपर्यंत आपण कसे आलो, तर महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता 2002च्या पासून ज्या वेळेला मराठी शाळांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असं आमच्यासारखे कार्यकर्ते सांगत होते. आणि त्यावेळेला बरेच लेखक, कलावंत, पत्रकारसुद्धा म्हणायचे की हे सगळं मुंबईतला प्रॉब्लेम आहे, ग्रामीण भागात सगळं छान चाललेलं आहे. तर आत्ता ग्रामीण भागामध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा लोकांना दिसतं की दुर्गम खेड्यामधल्या एखाद्या ठिकाणाहून 30-40 किलोमीटर अंतरावर लोक जीपमध्ये मुलं घालून CBSEच्या शाळांमधनं नेतात आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडतात, शून्य शिक्षकी शाळा निर्माण झालेल्या आहेत. हा एकीकडे धोका आहे. दुसरीकडे मराठी माणसाचा रोजगार मुंबईसारख्या ठिकाणी रिक्षा चालवणारा माणूस हा उत्तर भारतीयच मिळतो आपल्याला, आणि जो मिळतो तो मराठी बोला असं सांगितल्यानंतर आम्ही संपावर जाऊ अशा प्रकारची धमकी देतो. पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडसारख्या ठिकाणी एखाद्या सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मराठीमधनं लिहा असं सांगितलं तर त्या सोसायटीत राहणारे उत्तर भारतीय हिंदी आमची भाषा आहे म्हणून सांगतात. आणि कोल्हापूरसारख्या ठिकाणी गोकुळसारख्या यंत्रणेमध्ये काही शेतकऱ्यांकडे दुधाच्या धारा काढायला उत्तर भारतीय आहे. कोकणामध्ये आंब्याच्या आणि नारळीच्या बागांची जबाबदारी बघायला नेपाळी आहे. त्याने एखाद्या नेपाळ्याने मराठी मुलीशी लग्न केलं आहे, त्याने बाग टाकली आहे आणि मराठी लोक त्याच्या हाताखाली कामाला आहे. हा एवढा प्रवास गेल्या 25 वर्षात झाला आहे. म्हणजे मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी माणसाचा रोजगार आणि महाराष्ट्राची स्वतःची ओळख राहील का नाही इथपर्यंतची भीतीदायक परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्यामुळे मला आनंद असा वाटतो रश्मी की शाहू महाराजांच्या नगरीमध्ये आपण या प्रश्नाची चर्चा करायला बसलो आहोत. ज्या शाहू महाराजांनी या नगरीमध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकांसाठीची हॉस्टेल्स केली, कारण जातीभेद मोडून काढायला थोडी सवड लागेल याची शाहू महाराजांना कल्पना होती. पण तो जो समतेचा वारसा आहे शाहू महाराजांचा, तो जो लोकांच्या इच्छेचा वारसा आहे, तो जाऊन हिंदी हिंदू हिंदुस्तानच्या कथनापर्यंतचा आपला प्रवास या जिल्ह्यातसुद्धा पूर्ण होतोय का काय अशी परिस्थिती आहे. अशा वेळेला मुंबईपासून चंद्रपूरपर्यंत आणि कोल्हापूरपासून खानदेशापर्यंत सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत जोडणारी विचारसरणी या पद्धतीनं मांडणी करण्याची गरज आहे. आणि ही मांडणी जर आपण नीट करू शकलो तरच जे माथे फिरू हिंदुत्व आहे त्या माथे फिरू हिंदुत्वातनं आपली सुटका होण्याची काही एक शक्यता आहे. मला ह्यालाच धरून पुढचा प्रश्न होता की आपण जर बघितलं की धार्मिक ध्रुवीकरणचं राजकारण आता इतकं वाढत चाललं आहे, म्हणजे ते व्हॉट्सॲपच्या माध्यमातून घरापर्यंत आलं आहे. अशा वेळेला महाराष्ट्र धर्म हा नेमकी काय आहे आणि तो आपण कशा पद्धतीने पोहोचवणार आहोत आणि हे खरंच धार्मिक ध्रुवीकरणाच्या राजकारणाला हा पर्याय होऊ शकतोय? आता हे जे धार्मिक ध्रुवीकरण आहे रश्मी, ते जर तू पाहिलंस, तू स्वतः माध्यमात दीर्घकाळ काम केलेलं आहेस. माध्यमांचा आपल्याकडच्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाचा वाटा आहे. आणि ते सातत्यानं असं म्हणत आलेलं आहे की 2 गटांमध्ये दंगल, 2 गटांमध्ये मतभेद, 2 गटांमध्ये धुमश्चक्री हे होताना ज्याला आपण शोधून काढणं म्हणतो, एखाद्या प्रश्नाचं मूळ शोधून काढणं म्हणतो, हे आपल्याकडच्या माध्यमांनी गेल्या 10-15 वर्षामध्ये थांबवलं आहे. त्यामुळे अमुकने केला वार, तमुकने केला पलटवार, याच्या पलीकडे जेव्हा आपली माध्यमकारिता जात नाही त्यावेळेला धार्मिक ध्रुवीकरण करणारे जे लोक आहेत त्यातले बरेचसे लोक सध्या स्वतःचा PR एजन्सीचा सगळा मसाला सोबत घेऊनच जातात.
म्हणजे तेच स्वतःचे कॅमेरे घेऊन जातात, तेच स्वतःचे रील्स शॉर्ट्स करणारे लोक घेऊन जातात आणि त्यामुळे तुझ्या अल्गोरिदममध्ये धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या माणसांची फौजच्या फौज तुला पडलेली दिसते. आणि हे जे धार्मिक ध्रुवीकरण करणारे आहेत त्यांना मोठ्या बिदाग्या तर मिळतात, पण त्यांना प्रचंड TRP आणि व्ह्युअरशिप पण मिळते आहे, त्यांना मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत. आणि ते जेव्हा तुमच्या अल्गोरिदममधनं तुमच्या व्हॉट्सॲपवर येतं, ते रोज सकाळी तुम्हाला सुप्रभात, वारकरी पंथात आलेल्या ह्या लिबरांडूंना काढून टाका, या कम्युनिस्ट मानसिकतेच्या लोकांना हाकलून द्या, अशा प्रकारचे मेसेजेस जेव्हा लोकांच्या घरोघरी येतात तेव्हा सर्वसामान्य माणूस हे विसरतो की आपली परंपरा रामकृष्ण हरीची आहे, जय श्रीरामची नाही आहे. तर रामकृष्ण हरी ते जय श्रीराम हरी हा आपला, जय श्रीराम हा आपला धर्मांधतेचा प्रवास आहे. आत्ताचा रामसुद्धा तू बघ, हा कनवाळू राम नाही आहे, हा काळा राम नाही आहे, हा 6 पॅकवाला राम आहे, हा ॲग्रेसिव्ह आक्रमक राम आहे. म्हणजे तो सतत आक्रमणाच्याच पोजमध्ये आहे. म्हणजे तो बायकोवर प्रेम करणारा नाही आहे, तो आपल्या भावाबद्दल कनवाळूपणा दाखवणारा नाही आहे, जगाबद्दलचं तत्त्वज्ञान मांडणारा नाही आहे. असा जो एकेरी राम आहे, तो एकेरी राम, आधी एकेरी राम, मग एकेरी कृष्ण, मग एकेरी महादेव, या पद्धतीनं एकेरी पद्धतीनं देव सादर करणं आणि त्यातनं कोणतरी एका शत्रूचा शोध घेणं, हे धार्मिक ध्रुवीकरणाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता याच्यामधनं, आता तू या पश्चिम महाराष्ट्रातली आहेस, आपल्यापैकी अनेक लोक पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, अगदी मराठवाड्यात सुद्धा तू बघ, जी दखनी परंपरा आहे, या सगळ्या परंपरेमध्ये हिंदू आणि मुसलमानांमध्ये एकमेकांमध्ये मतभेद झालेले नाहीत असं नाही, पण मतभेद झालेत म्हणून लोक एकमेकांच्या जीवावर उठलेली नाही आहेत. अनेक ठिकाणी हिंदूंच्या लग्नांमध्ये गाव जत्रा जेव्हा किंवा गावदेव जेव्हा केला जायचा तेव्हा त्या गावदेवामध्ये पीर पण होता. मुसलमानांच्या उत्सवांमध्ये हिंदूंचा पण समावेश होता. ही जी वीण आहे समाजाची ती मोडून काढणं आणि त्यातनं मग मिरजेची दंगल घडवणं, त्यातनं विशाळगडसारख्या ठिकाणी अस्वस्थता निर्माण करणं, त्यातनं कुणीतरी मीरा रोड भाईंदरमध्ये एखाद्या मशिदीसमोर डुक्कर नेऊन टाकणं, हे जे सगळं आहे ना, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग नाही आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग का नाही आहे तर गायपट्ट्यातली जी हिंदू संस्कृती आहे, गायपट्ट्यातली जी इस्लामी संस्कृती आहे, त्याच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात उभं राहणं आणि एकमेकांना संपवणं, अशा प्रकारची टोकदार भूमिका आहे. महाराष्ट्रात समन्वयाची भूमिका आहे. ही समन्वयाची भूमी पूर्ण पोखरून मोडीत काढणं, हे आत्ताच्या ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा कोर अजेंडा आहे. त्याला महाराष्ट्र धर्म कसा उत्तर देतो तर वसईमध्ये तू गेलीस तर वसईतला ख्रिश्चन मराठीतनं प्रार्थना म्हणतो, कोकणातला मुसलमान जो हमीद दलवाईंची इंधन कादंबरी वाचतो, जो हमीद दलवाईंच्या विचारावर चालणाऱ्या मुसलमानांच्या सोबत जातो, त्यांना हिंदू आणि मुसलमान हे एकमेकांच्या विरोधात तलवारी घेऊन उभे राहिले तसं वाटत नाही. अगदी पश्चिम महाराष्ट्रातला जैन तू बघ, पश्चिम महाराष्ट्रातला शेतीत असणारा जैन आणि लोढासारखा जैन ह्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे तिकडचा लोढासारखा जो भूमाफिया जैन आहे, त्या भूमाफिया जैनमध्ये आणि जमिनीवर जगणाऱ्या जैनामध्ये आपल्याला फरक करता आला पाहिजे ना. हा जो फरक आहे हा महाराष्ट्र धर्म अधोरेखित करतो की एकरेषीय अशा प्रकारचं कल्चरल फॅनॅटिसिझमचं, धार्मिक माथेपिरूपणाचं, धार्मिक मूलतत्ववादाचं नॅरेटिव्ह म्हणजे ध्रुवीकरण आणि लोकांना जोडणारा पूल बांधणं, हा महाराष्ट्र धर्म ही मांडणी. सर, तुम्ही वारकरी संप्रदायाची गोष्ट केली. सगळ्यात मोठं महाराष्ट्रामध्ये हे आहे की मला असं वाटतं आपण लहानपणापासून अभंगवाणी ऐकलेत, म्हणजे संत तुकोबांपासून ज्ञानेश्वरांपासून पसायदान सगळ्यांच्या तोंडावर आहे. असं कधी वाटलंच नव्हतं की अभंगांमधनं जे आपल्याला शिकवलं सर्वधर्म समभाव, हे सोडून कुठेतरी आता त्यामध्ये पण धार्मिकता येत चालली आहे. वारकरी संप्रदायाविरुद्ध कोणी बोललं तर विकास लवंडेंवर अटॅक होतो आणि खरं तर त्यांनाच अटक होते. म्हणजे जे अटॅक करतात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. तर वारकरी संप्रदायामध्ये देखील अशा पद्धतीने घुसखोरी झाली आहे, जी सांस्कृतिक पण आहे आणि जी धर्मांधता पसरवणारी देखील आहे. हे बघ, वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये ना खूप जुन्या काळापासून एक असा उजवा एलिमेंट त्यांच्याकडे आहे. म्हणजे तो दांडेकरांपासून आकड्यांपर्यंत एक असा उजवा एलिमेंट आहे. पण वारकरी परंपरा ही समभावाची असल्यामुळे दीर्घकाळ या लोकांना फार तोंड वर करता आलं नव्हतं. पण मधल्या काळात असं झालं की यातले जे उजवे होते, जे 2014च्या नंतर बिळातनं बाहेर आले, त्या लोकांच्या लक्षात आलं की अरे आता आपलं राज्य आलं आहे, आता आपण ते काही धर्मनिरपेक्षता वगैरे भानगडीची चर्चा करण्याची गरज नाही आणि मुसलमानांना, ख्रिश्चनांना, दलितांना वारीमध्ये जोडून घेण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे आता आपण आपला वर्जनवादी अजेंडा चालवू शकतो, हे एक त्यांना आलं. दुसरं म्हणजे 2024च्या निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेंच्या पक्षाने दिसेल त्या दिंडीला पैसे द्यायला सुरुवात केली. म्हणजे जो मागणार नाही पैसे तो आळशी
अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. अर्थात हे शिंदेंच्या राजकारणाचं वैशिष्ट्यच आहे की एखादा माणूस पैसे घ्यायला कंटाळेल पण ते पैसे द्यायला कंटाळत नाही. तर हे वारीमध्ये आल्यामुळे हे जे वारीमधला एक मोठा वर्ग आहे ना तो सुपारीबाजांचा आहे. हे फूट सोल्जर नाहीत, हे सुपारीबाज आहेत. मग ते काय करतात, आज तुझ्या बाजूने बोलायचं तर तुझी सुपारी घ्यायची, उद्या माझी सुपारी वाढली तर माझ्या बाजूने बोलायचं. आणि मग यांचा तो आवाज बघ, तो संग्राम जगताप बघ, जो आमदार आहे पण खरा तो कीर्तनकारच व्हायचा. म्हणजे दादाची एक अत्यंत गंभीर चूक जी दादांची झाली आहे ती म्हणजे संग्राम जगताप नावाचा बिळातला साप त्यांनी बाहेर काढला त्यांच्या वडिलांच्या पुण्याईवरून. हा संग्राम जगताप आणि संग्राम भंडारे आणि त्या जातीतले तो एक 10-15 स्त्री पुरुष काढून बघ, अगदी त्या शिवलीला जी मुलगी आहे छोटीशी त्या मुलीच्या पर्यंत, या सगळ्या लोकांचा जीव 20 वर्षापासून 35 वर्षापर्यंतचा आहे. पण हे लोक जगाला उद्बोधन अशा प्रकारचं करतात की जणू काही 2-1 हजार वर्ष त्यांनी या पृथ्वी तलावर काढलेली आहे आणि सगळ्या मर्त्य मानवांना उपदेश करणं हे त्यांचं काम आहे. तू संग्राम भंडारेची तू बॉडी लँग्वेज बघ, त्या संग्राम भंडारेच्या बॉडी लँग्वेजमध्ये तो कधी एकदम मऊ बोलतो, कधी एकदम काळी पाचमध्ये बोलतो, कधी कधी बोलताना आता कालच तो म्हणाला की निपक्ष राहणं म्हणजे शंड होणं आहे. तर त्याला एवढंच कळलं की निपक्ष हा शब्द आपल्याला उच्चारता येतो आणि शंड म्हणलं की लोकांच्या लक्षात राहतं. याच्या पलीकडचं त्याचं आकलन नाही. आता या माणसाने विकास लवांडेंनी ज्या वेळेला तो आग्रह धरला, विकास लवांडे हा चांगला माणूस आहे, तो युक्रांतमध्ये होता, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला. ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या विरुद्ध चळवळीतले लोक काही लिहायचे त्यावेळेला चळवळीतल्या लोकांच्या विरुद्ध तलवार काढणारा विकास लवांडे हा एकमेव प्रवक्ता होता, बाकीचे प्रवक्ते सगळे गप्प बसलेले असायचे. तेव्हाही लोक त्यांना सांगायचे की आधी तुमच्या पक्षाला विचारून बघा की तुमचा पक्ष तुमच्या मागे आहे का नाही. मग ज्यावेळेला त्यांच्या अंगावर शाई ओतली, अत्यंत वाईट गोष्ट. आणि तू बघ, शाई ओतण्याचं सुद्धा ना आपल्याकडे शाई ओतणाऱ्या लोकांना एक लाज होती की ती शाईची छोटी बाटली असायची तेवढंच टाकायचं, एक अशी शिंतोडे होते. आता ह्या लोकांनी शाईच्या बादल्याच ओतल्यात त्या माणसाच्या अंगावर. आणि ते बोलताना पण ज्या पद्धतीने बोलले, आणि तो बोलताना असं म्हणतो की तू आम्हाला काही बोललास तर चालेल, आमच्या गुरुवर्यांना काही बोललास तर चालणार नाही. कोण आहे यांचा गुरुवर्य? मनोहर कुलकर्णी, बरोबर. आता ह्यांचा जो गुरुवर्य मनोहर कुलकर्णी आहे त्याच्या फौजेमध्ये किती ब्राह्मण वारकरी आहेत, किती ब्राह्मण कार्यकर्ते आहेत, किती ब्राह्मण धारकरी आहेत. म्हणजे तलवारी उचलायला बहुजन, मारामाऱ्या करायला बहुजन, मुसलमानांची घरं हुडकायला बहुजन. आणि हे जे संग्राम भंडारेसारखे लोक आहेत यांचा ना दैनंदिन कपड्यावरचा आणि मेकअपवरचा खर्च बघायला पाहिजे. हा खर्च कोण करतं? हा खर्च जे करत असतील ना त्यांना जेव्हा सरकार बदलतील तेव्हा ते जर तुरुंगात गेले ना ह्यांची भाषा अगदी बदलेल. हे अगं काही नाही आहेत, हे म्हणजे कोणाचं तरी मॅनिफेस्टेशन आहे. पक्षीय स्पॉन्सर्ड कीर्तन, पूर्णतः पक्षीय आयडिओलॉजिकली स्पॉन्सर्ड आहेत. आणि लवांडेंवर त्यांनी शाई फेक केल्यावर लवांडेंना मुळात चुकीच्या गुन्ह्यामध्ये यांनी अटक केली आणि 14 दिवसाच्या कस्टडीमध्ये टाकलं. तू मला सांग की सुप्रिया सुळे जर देवेंद्र फडणवीसांना उठल्या सुटल्या गोष्टींवर फोन करतात तर माझ्या पक्षाच्या प्रवक्त्याला चुकीच्या कारणावर अटक झाली आहे हे झालं तर मी पोलीस स्टेशनात येऊन बसेन, हे त्या म्हणू शकत नाहीत. मग ते काम रोहित पवारने करायचं, ते काम शशिकांत शिंदेने करायचं, ते काम त्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या करायचं. मग तुम्ही काय करायचं? फक्त केक खायचे. हा जो प्रॉब्लेम आहे ना की जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याच्या अंगावर शाई टाकणारा माणूस राजरोज फिरतोय आणि प्रवक्ता तुरुंगात जातोय तर उद्या तुझ्या माझ्यासारखी माणसं या हिंदुत्ववादी माफियांच्या विरुद्ध बोलताना 10 वेळा विचार करतील. नक्कीच. म्हणजे एका ठिकाणी पक्षीय स्पॉन्सर आणि दुसरीकडे त्याला उत्तर द्यायला पक्षाकडे जे देत आहेत त्यांनाही संरक्षण मिळते. सर, आपण कोल्हापुरातल्या सगळ्यात मोठा सध्या विषय आहे गोकुळचा. तुम्हाला पण कळलं असेल, समाज माध्यमांमधून ज्या पद्धतीने अजेंडा सुरू आहे तो कुठेतरी आपल्या भूमिपुत्र शेतकऱ्यांच्या पोटावर येणारे आहे. हे किती गंभीर आहे. हलाल सर्टिफिकेट करणं, हे त्याला धार्मिक रूप देणं आणि कुठेतरी हिंदू अस्मितेचा विषय करणं हे किती घातक आहे. आता तू बोल की हे हलाल सर्टिफिकेट गोकुळकडे कसं आहे तसं पतंजलीकडे पण, अमूलकडे पण. आता अमूल गुजरात यांचं आहे म्हणून काही बोलायचं की नाही, पतंजली ह्यांच्या लाडक्या स्वामीचं आहे म्हणून बोलायचं की नाही, उद्या रविशंकरने काही केलं तर त्याच्याबद्दल बोलायचं की नाही. आता गोकुळ काय झालं माहिती, पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या सरकार सम्राटांनी बहुतेकांनी लोटांगण घातलेलं आहे. म्हणजे हसन मुश्रीफांचं काय झालंय, मनात आहे पण ईडी नाही म्हणते, अशी त्यांची अवस्था झाली आणि ते तिकडे बीजेपीच्या बाजूला गेले. आता सगळी ही आघाडी त्यांनी जी गोकुळमध्ये तयार केलेली आहे त्या आघाडीमध्ये काँग्रेस आणि काँग्रेस प्रणित अशा प्रकारच्या मंडळींना पराभूत करायचं आणि सहकाराचा हा बालेकिल्ला ताब्यात घ्यायचा.
यासाठी जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आपल्याला फक्त प्रचार पुरा पडणार नाही, तेव्हा मग धर्म त्यांना वापरावा लागतो. इथं ज्यांच्याकडं दूध उत्पादन करणारा जो शेतकरी आहे तो सगळ्या जाती धर्माचा आहे, तो इथला स्थानिक आहे. तो जर इथलं जर गोकुळचं उत्पादन बंद झालं किंवा कमी झालं किंवा त्याचा जर परिणाम फायदा उद्या अमूलला, मदर डेअरीला किंवा इतर बाहेरच्या ठिकाणच्या यंत्रणांना झाला, जसं महानंद यांनी टप्प्याटप्प्याने बंद पाडत आणली. म्हणजे तू शहरात कुठेही जा, ती डेअरी आरे आणि महानंदची आहे. प्रत्यक्षात आरे आणि महानंद सोडून दुसरंच काहीतरी तिकडे विकलं जातं. म्हणजे आपली जी प्रॉडक्ट्स आहेत, महाराष्ट्राची जी प्रॉडक्ट्स आहेत, जसं कर्नाटकने तिथे नगरीसाठी प्रचंड फाईट केली. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही लोकांना काय वाटतं, गोकुळ हे कोल्हापूरचं प्रॉडक्ट आहे, गोकुळ हे महाराष्ट्राचं प्रॉडक्ट आहे ना, किंवा आणखी म्हणजे आंबा भडंग हे महाराष्ट्राचं प्रॉडक्ट आहे, सांबारवडी हे महाराष्ट्राचं प्रॉडक्ट आहे. आपल्याकडे असं झालंय की आपण आपल्याकडची प्रॉडक्ट्स हे विदर्भाचं आहे, हे खानदेशाचं आहे, हे मराठवाड्याचं आहे, हे पश्चिम महाराष्ट्राचं आहे, या मानसिकतेतनं आपण अजून बाहेर आलो नाही. त्यामुळे आता जी काही तथाकथित एक महायुती प्रणित आघाडी यांनी बनवली आहे, यांना जर आत्मविश्वास असता की लोकमताच्या आधारावर आपण हे जिंकू शकतो, तर यांच्याकडे सोशल मीडियाचं एक मोठं ट्रोल मेकॅनिझम आहे. यांचे ट्रोल केनियात पण आहेत, झांबियात पण आहेत, जगाच्या टोकावर कुठं पण आहेत. तर हे जे लोक आहेत ना, हे केनिया आणि झांबियामधला यांचा बॉट पण काय म्हणतो, ते गोकुळचं काय प्रॉब्लेम आहे जरा तुम्ही बघा. तर आत्ता जे लोक आपल्या विचारांचे आहेत आणि ज्यांना असं वाटतंय की याच्यामध्ये सुद्धा कल्चरल अजेंडा आहे, धार्मिक अजेंडा आहे, त्यांनी हे सांगायला पाहिजे की दुधाचा रंग काय आहे, तर पांढरा आहे. दुधाच्या पांढऱ्या रंगामध्ये तुम्ही धर्माचं विष कालवता, तेव्हा तुम्ही धर्माचं विष आणताच आणि दुधाचा रंगही बदलता. हे स्पष्टपणे जर सांगितलं ना, आणि याच्या बाबतीमधली जागृती तिथल्या भूमिपुत्र आणि भूमिकन्यांमध्ये पण झाली पाहिजे. म्हणजे ज्या बहिणींनी 1,500 रुपये घेऊन पाशवी बहुमतवाल्या भावानं मतं टाकली आहेत, ज्या भावांनी धाब्यावरची दारू घेऊन पाशवी बहुमतवाल्यानं मतं टाकलेली आहेत, त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा फक्त विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा प्रश्न नाही, हे तुमच्या घरात शिरणार आहे, अस्तित्वापर्यंत आलंय. नाझी राजवट ज्याप्रमाणे घरातल्या एकमेकांविरुद्ध स्पाय करायला लावायची ना, त्या पातळीपर्यंत पुढच्या 10 वर्षात हे जातील, जर त्यांना आपण कोल्हापूरसारख्या एका फर्टाईल ग्राउंडवर अडवलं नाही तर. ही जर सुपीक भूमी त्यांना सापडली, गोकुळ आणि या प्रकारच्या यंत्रणा जर त्यांच्या हातात आलेल्या यंत्रणा हे लोक पुढची 5-50 वर्ष सोडत नाही. सर, पण गोकुळला हात लावणं म्हणजे आपण असं म्हणणे की एक राजकारण जर तुम्ही गेल्या 10-15 वर्षात बघितलं असेल, जेव्हा एखाद्या गोष्टीला बदनाम करता तेव्हा दुसऱ्याला कुठेतरी तुम्ही मागच्या दरवाजाने आणता. तर गोकुळला बदनाम करून गोकुळ जर थांबवायचं असेल तर असं वाटत नाही का मग तुम्ही अमूल किंवा इतर ब्रँड्सना एंट्री करून देताय आणि ह्याने नुकसान कोणाचं होणार आहे? असं आहे की महाराष्ट्राच्या बाहेरचा कुठलाही ब्रँड तुम्ही आणलात तरीसुद्धा महाराष्ट्राचं नुकसान आहे. आणि महाराष्ट्रातले जे काही स्पर्धात्मक ब्रँड आहे, त्या स्पर्धात्मक ब्रँडनी सुद्धा एकमेकांशी कोलॅबोरेटच केलं पाहिजे. आणि हे कोलॅबोरेट करताना महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेरचे ब्रँड, मग तो नंदिनी असेल, अमूल असेल, आणखी काही असेल, हे महाराष्ट्राच्या सीमेच्या बाहेर राहतील याची काळजी घ्यायला पाहिजे. गोकुळला बदनाम करणं म्हणजे विशिष्ट नेतृत्वाला बदनाम करणं नाही आहे. गोकुळला बदनाम करणं म्हणजे या प्रॉडक्टच्या गुणवत्तेबद्दल वायडर बाजारामध्ये विश्वासार्हता नाही आहे असं चित्र निर्माण करणं. आणि हे जे लोक आहेत, आता ही जी त्यांची तैनाती फौज आहे, म्हणजे गोपीचंद पडळकरपासून सदा खोतपर्यंत आणि सदावर्तेपर्यंत, हे सगळे जे लोक आहेत ना, हे सोडलेले आहेत. हे सगळे सोडलेले लोक तू आज म्हणलीस तर एस टीवर बोलतील, उद्या गोकुळवर बोलतील, परवा शक्तीपीठ मार्गावर बोलतील. अशा प्रकारच्या तैनाती फौजा ज्या आहेत त्यांना काउंटर करणारी यंत्रणा जोपर्यंत या बाजूचे लोक तयार करत नाहीत तोपर्यंत आपण यांचं आव्हान नीट पेलू शकतो. नाही, पण सर तुम्ही बघा ना, सदाभाऊ खोत हे आले कुठून, शेतकरी नेते म्हणून आले. आज जेव्हा तुम्ही गोकुळवर बोलता तेव्हा तुम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही देशोधडीला लावणार जर गोकुळला काही झालं. आज हे कुठे आहेत नेते, हे कुठे बोलतात आणि कोणत्या विषयावर बोलतात? आता तू सदाभाऊ खोतांचं बघ, सदाभाऊ खोतांचं जर गेल्या 2-3 वर्षातली विधानं तू काढलीस ना, तर त्यांना मानसोपचारांची गरज आहे असं तुझ्या लक्षात येईल. की अगदी अलीकडचं त्यांचं विधान असं आहे की गोपीचंद पडळकर हा मला मल्हारराव होळकरांसारखा वाटतो. जर गोपीचंद पडळकर हा मल्हारराव होळकर आहे असं त्यांचं विधान अहिल्यादेवीने सुद्धा ऐकलं असतं, तर त्यांनी सुद्धा त्यांची शांततेची भूमिका बाजूला सोडून तलवार बाहेर काढली असते अशी परिस्थिती आहे. हे लोक असे आहेत की हे एकेकाळी शेतकऱ्यांचे नेते म्हणून तू पाशा पटेल बघ, म्हणजे पाशा पटेलांना असं वाटतं की बांबूची लागवड हाच महाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग आहे. आणि मग त्यांना काही विचारलं की त्यांना राग. आणि हा माणूस शरद जोशीच्या संघटनेतला,
सदाखोत हा माणूस शरद जोशींच्या संघटनेत येतला. हे सगळे लोक एकेकाळी एका विशिष्ट प्रकारच्या चळवळातनं आंदोलनातनं निर्माण झाले. आता ते सगळे लोक फडणवीसांचे ग्लोएडो आहे. फडणवीसांनी त्यांना आमदारकी दिली की त्यांचा आत्मा शांत होतो. फडणवीसांनी त्यांना प्रवक्तेपद दिलं, कमिट्या दिल्या आणि या बाबतीत फडणवीसांचं कौतुक काय केलं पाहिजे? तुकडे टाकण्यामध्ये ते अत्यंत कटाईत. लोकांना आवश्यक ते कस्टमाइज तुकडे ते व्यवस्थित टाकू शकतात. त्यामुळे सदाखोत जे आहे त्यांना तू पाहिलं असतं, त्यांना तू इथं विचारलं असतं, ते सांगली कोल्हापुरात बोलतील, 4 दिवसांनी ते खानदेशात बोलतील. म्हणजे ही अशा प्रकारची चार्टर्ड फ्लाईट मधली तैनाती फौज आहे की ते तुम्ही सांगाल जसं त्यांनी गोपीचंद पडळकरला चौंडीत अपॉइंट केलंय. म्हणजे धनगरांची मनं जितकी कलुषित करता येतील तितकी करावी एवढा त्याचा एकमेव अजेंडा आहे. मग धनगरांचं भलं हो न हो, पण पडळकरचं दुकान चालू राहिलं पाहिजे. तर यातनं बाहेर कसं पडायचं हा निर्णय शेवटी सर्वसामान्य जनतेनंच घ्यायचा आहे. सर आपण अजून एक विषय बोलत होतो की शक्तीपीठ म्हणजे शेतकऱ्यांचा विषय आहे. तर एकीकडे शक्तीपीठवरनं आंदोलन चालू आहे. कोकणातले शेतकरी कुठेतरी सर त्यांचं आंदोलन चालू होतं. पालघरला तर तुम्हाला माहितीच आहे वाढवण बंदरावरनं चालू होतं. गडचिरोली आणि चंद्रपुरामध्ये देखील शेतकरी आंदोलन करत आहेत की उद्योगधंद्यांसाठी आमच्या सुपीक जमिनी घेतल्या जात आहेत, जबरदस्ती घेतल्या जात आहेत आणि कोणीच त्यांचा आवाज ऐकत नाही. म्हणजे आंदोलनं झाली तरी त्याला बघितलं जात नाही. तर शक्तीपीठला देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात विरोध करत आहेत आणि नेते काय म्हणत आहेत की तुमच्या जमिनी विकू नका. जेव्हा आपण भूमिपुत्र किंवा शेतकरी म्हणतो तर आपली हातातली जमीन जाणं आपली ती आई गमावण्यासारखं आहे. महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी ही जमीन ताब्यात राहणं आणि अशा पद्धतीने मोठमोठ्या प्रकल्पांना जमीन न देणं हे आज का महत्त्वाचं आहे? असं आहे बघ की वाढवण आणि मुरबे बंदराचा तू उल्लेख केलास. 3री आणि 4थी मुंबई हे आपल्या मुख्यमंत्र्यांचं लाडकं प्रोजेक्ट आहे. हे मी बरेचदा बोललेलो आहे की अटल सेतू जिथं संपतो तिथे अंबानीची जमीन सुरू होते. म्हणजे असं का होतं की अटल सेतू तिथेच संपतो आणि अंबानीची जमीन तिथेच सुरू होते? म्हणजे अंबानीची जमीन जिथे सुरू होते तिथे अटल सेतूचा प्रवास संपला पाहिजे. हे इंजिनिअरिंग मार्वल आहे ना. म्हणजे 16 किलोमीटरचा पूल आहे हे इंजिनिअरिंग मार्वल नाही आहे. अंबानी शेठचा औद्योगिक फायदा व्हावा हे इंजिनिअरिंग मार्वल आहे. वाढवण मुरबेमध्ये बघ तिथल्या ग्रामस्थांचा, मच्छीमारांचा, आदिवासींचा सगळ्यांना विरोध आहे. पण तिथं ज्या वेळेला आंदोलनं होतात तेव्हा तिथल्या पोलिसांना, आंदोलनाला विरोध करणाऱ्या पोलिसांच्या दैनंदिन भत्त्याची सोय ज्याचं बंदर आहे तो उद्योजक करतो आणि हजारो पोलीस तिथं आणून लावले जातात आणि अशा प्रकारचं चित्र निर्माण केलं जातं की हे मुठभर लोकांचं आहे. पण ते लोक मुंबईमध्ये येऊन पण आझाद मैदानात आंदोलन करतात आणि वाढवण बंदर होऊन देणार नाही असं म्हणतात. तू गडचिरोली आणि चंद्रपूरचा उल्लेख केलास तर गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये यांनी दिसेल ती जमीन उकरून काढायची, तिथली खनिजं काढायची, तिथली जंगलं तोडायची, हे सगळं ठरवून टाकलेलं आहे. आणि शक्तीपीठ मार्ग म्हणजे तिथून जे सगळं येतं आहे खनिज ते अदानी शेठच्या बोटींना तिथं पोचावं डायरेक्टली गोव्यामधनं, रत्नागिरीतनं पुढे गोव्यामध्ये पोचावं याच्यासाठीचा हा शक्तीपीठ आहे. शक्तीपीठ या नावातच थोतांड आहे. याचा काहीही शक्तीपीठांशी संबंध नाही. याचं राजू शेट्टी आणि इतर मंडळींनी प्रत्यक्षात फील्डवर जाऊन केलेल्या पाहणीतनं म्हटलं होतं की पत्रादेवीपर्यंत रस्ता जातोय असं त्यांनी म्हटलंय. ते पत्रादेवी नावाचं जे देवस्थान आहे ते गोव्यातल्या पण फार लोकांना माहिती नाही. तुम्ही गडचिरोलीपासून सुरू करता. आता त्यांनी जो रिवाइज्ड मॅप केला आहे शक्तिपीठाचा, त्या रिवाइज्ड मॅपमध्ये शक्तिपीठाच्या शक्तिपीठ आणि रस्ता ह्याच्यात 30 किलोमीटरचं अंतर आहे अनेक ठिकाणी. म्हणजे तुम्हाला बेसिकली शक्तिपीठ हे नुसतं टिळा लावायला करायचं आहे. शक्ती उद्योजकांना द्यायची आणि तुम्हाला अदानी शेठला ती सगळी खनिजं वेळच्या वेळेवर पोचावीत, कारण तो देशाचा मालक आहे. देशाच्या मालकासाठी देशाच्या सगळ्या नोकरांनी रीतसर वागलं पाहिजे. कारण देशाच्या आत्ता सत्तेत असलेला जो विश्वगुरू आहे त्याच्याऐवजी जो कोणी आपला महाराष्ट्रातला माणूस पुढे विश्वगुरू होऊ पाहतोय त्याला पण अदानी शेठची मदत लागणार आहे. तशी जर लागणार असेल तर शक्तिपीठामध्ये जमिनी कोणाच्या का जाईनात त्या आपल्याला मिळाल्या आणि मग सांगताना काय सांगतात 5 पट भाव दिला जाणार आहे. तू पेपरातल्या बातम्या पण बघ. शक्तिपीठ महामार्गासाठी, वाढवण बंदरासाठी नेहमीपेक्षा 5 पट मोबदला दिला जाणार. ज्या ज्या ठिकाणी जमिनी या लोकांनी ताब्यात घेतल्या आहेत आणि लोकांनी 2 पट 3 पट भाव घेतले अशा ठिकाणी बघ लोकांनी फॉर्च्युनर विकत घेतल्या, लोकांनी काही ठिकाणी हॉटेलं टाकली, 7-12 वगैरे टाईपची हॉटेलं टाकली आणि हॉटेलं टाकली. पुढच्या 5-10 वर्षात लोक सगळे कंगाल झाले.
हो. हे मुळशीत घडलंय, हे अनेक ठिकाणी घडलं. नवी मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घडलंय, म्हणजे जिथे आपण गाववाल्यांच्या विकास आणि भकासपणाचं सगळं उदाहरण जवळून पाहतो. आता हेच आपल्याला त्या उल्वेच्या नव्या एअरपोर्टच्या बाबतीमध्ये पण दिसतंय. शक्तिपीठाच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचा तीव्र विरोध म्हणजे सतेज पाटील करत असतील, राजू शेट्टी करत असतील, इतर मंडळी करत असतील, या सगळ्या मंडळींनी केलेल्या विरोधाच्या बरोबर राष्ट्रवादीचे लोक तेवढ्या ताकदीनं उभे आहेत का? इतर सर्वसामान्य माणसांना हे कळतंय का? आता मी सांगलीतनं कोल्हापुरात येताना वाटेमध्ये एक बोर्ड काही दिवसांपूर्वी पाहिला की शक्तिपीठ मार्गाला रोड टच जागा विकण्याची आहे. म्हणजे विकणाऱ्या माणसाला हे कळत नाहीये की रोड टच जागा विकतोय आपण, तर आणखी काही वर्षांनी ती किती रुपयाला पडणार आहे. हे जसं शक्तिपीठाचं घडतंय तसं तिथे शिंद्यांच्या कृपेने महाबळेश्वरचं पण घडतंय. तर हे जेव्हा घडतं ना, त्यावेळेला जमिनींच्या किमती आज तुला 5 पट वाढलेल्या दिसल्या तरी प्रत्यक्षात तो मोठा रस्ता झाल्यावर त्या जमिनींच्या किमती 50 पट वाढलेल्या असतात आणि त्याचे लाभार्थी अमराठीच राहतात. हे समृद्धी महामार्गाच्या बाबतीत आपण पाहिलंय, शक्तिपीठाच्याच बाबतीत पाहिलंय. शक्तिपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये मला वाटतं की जोपर्यंत हा रस्ता जाम होत नाही, जोपर्यंत इथली व्यवस्था पूर्ण कोलमडून पडेल अशा प्रकारचं लोकांमधलं आंदोलन उन्हात पावसात निर्माण होत नाही, तोपर्यंत फडणवीस हा सोकॉल्ड इन्फ्रामॅन जो आहे ना, तो बदलणार नाही. कारण इन्फ्रास्ट्रक्चरच्या बुलडोजर खाली लोक लढे गेले तरी चालतील, पण इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. म्हणजे पुलावर पूल असं तू आता मुंबईमध्ये पाहतेस, पण सगळ्यात वरच्या पुलावर पण ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे ही किमया ह्या इन्फ्रामॅननं घडवून आणलेली आहे. मेट्रो तू बघ, ट्रेन लोंबकळत माणसं जात आहेत आणि दोन्ही बाजूच्या ट्रेनवर माणसं आदळून मारत आहेत आणि मेट्रो रिकाम्या धावत आहेत काही ठिकाणी. हे जे लॉजिक आहे ना इन्फ्रास्ट्रक्चरचं, शक्तिपीठाकडं तुम्ही नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून जेव्हा पाहता, माणुसकीच्या अंगानं पाहत नाही, त्यावेळेला ज्यांच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्या माणसांच्या पुढच्या 5-10 पिढ्यांचं काय होणार आहे याचा विचार सरकारला आपण मायबाप म्हणतो ना, तर मायबाप सरकारने पण केला पाहिजे, लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे. आणि आता या जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर पाशवी बहुमतवाल्यांचेच आमदार जास्त आहेत तर ते लोकांमधनंच निवडून गेलेत ना, EVM-मधनं निवडून गेलेत असं आपल्याला वाटतं. पण त्यांना जर वाटतंय की ते लोकांमधनं निवडून गेलेत तर त्यांनी लोकांच्या जमिनी जाऊ नयेत ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि यासाठी सुद्धा प्रयत्न केला पाहिजे की लोक जर चिडले तर 29 साली तुमचा बाजार उठू शकतो. सर, मला ह्या पुढेच प्रश्न विचारायचा होता की आपल्या लोकांच्या जमिनी ह्या परप्रांतीय घेत आहेत, म्हणजे पुन्हा समीकरण सगळीकडे सेम आहे, ते कोकणमध्ये असो, शक्तिपीठ असो किंवा गडचिरोली हे असो, परप्रांतीयांकडे जमीन. आता गोकुळवर हल्ला म्हणजे आपण परत बघूया की अमूलला तुम्ही एक चोरवाट करून देणार, म्हणजे जे आपलं आहे ते बाहेरच्यांना उपलब्ध करून देणं, रान मोकळं करून देणं, ह्याचा एक दूरगामी परिणाम असा होतोय का की एक वेगळी वोट बँक पण तयार करण्यात येते? होतेच आहे. नाही बघ ना, आता कृपाशंकर सिंगच्या राजापूर वगैरे भागात जमिनी आहेत. कृपाशंकरला जमिनी कोणी घेऊन दिल्या? महाराष्ट्रातल्या लोकांनी घेऊन दिल्या. पुढारी महाराष्ट्राचे आहे, पण तलाठी, ग्रामसेवक, प्रांत हे तर मराठी महसूल मधले लोक आहेत ना. यांनी पैसे, यांना त्या जमिनी विकताना असं का नाही वाटलं की कृपाशंकर सिंग हा भैया आहे, याला नाही जमिनी मिळता कामा? आपल्या स्थानिक माणसांच्या जमिनी आज 100 एकराच्या गेल्या, उद्या 500 एकराच्या गेल्या तर परवा काय होईल म्हणून. तसं बारसू नाणारच्या बाबतीत पण हे दोनही प्रकल्प कार्यकर्त्यांनी मोडून काढले, पण त्यावेळेच्या सगळ्या जमिनी आपल्या तिथल्या पुढाऱ्यांनी काही स्वतः विकत घेतल्या आणि काही पुढारी काही जमिनी त्यांच्यासोबतच्या बेनामी गुजर मारवाड्यांनी विकत घेतल्या. आता प्रकल्प जेव्हा बंद पडले त्यावेळेला त्या सगळ्या मारवाड्यांचा असा प्रश्न होता की आता ह्या जमिनीचं काय करणार, घेऊन टाका जमिनी परत. कारण त्यांना फक्त सौद्याचा धंदा कळतो, त्यांना तोट्याचा धंदा नाही कळत. मग त्यांची तिथं बोंब झाली. आता तू सगळ्या नव्या मुंबईमध्ये तू पहा, पालघरच्या सगळ्या रस्त्यांवर पहा, जमिनींचे मालक जमिनी येणे करून घेणं, जमिनींची मालकी बदलून घेणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत की पैसा भांडवलदारांचा आहे आणि राहणारे लोक भय्ये आहेत, उत्तर भारतीय आहेत, पूर्व भारतीय आहेत. ही एक कॉमन वोट बँक आहे. म्हणजे तू बघ की लोढाला मराठी माणसापेक्षा भय्ये सोपे पडतात, कारण भय्ये कमी पैशामध्ये काम करतात. मराठी माणूस स्थानिक असल्यामुळे जास्त रोजगार मागतो. कमी रोजगार मागणारा असंघटित माणूस हा उद्योगधंद्यांच्या जास्त फायद्याचा आहे. आणि लोढाची भांडवलशाही तगून राहण्यासाठी लोढा जसा बाहेरचा तसा भैया पण बाहेरचा, त्यामुळे हे बाहेरचे लोक एकमेकांचे मित्र होतात. या प्रकारची परप्रांतीयांची दादागिरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे.
तू आता पुणे जर बघितलंस तर पुणे कात्रज पासून जे सुरू होतं ते जवळपास तिथल्या टोल नाक्यापर्यंत आहे. म्हणजे फक्त मधलाच थोडासा एक पॅच आहे घाटातला की जिथे सुदैवाने अजून ह्यांना घाट फोडून लोकांची घरं करता आलेली नाहीत. एक मोठाच्या मोठा कॉम्प्लेक्स लोढाचा आहे. हे सगळं जे आहे ना, परप्रांतीय या सगळ्या मंडळींना एवढ्या जमिनी कुठून येतात? महाराष्ट्रातले परप्रांतीय IPS ऑफिसर, महाराष्ट्रातले परप्रांतीय IAS ऑफिसर, या सगळ्यांना महाराष्ट्राबद्दल दुस्वास आहे, मराठीबद्दल प्रेम नाही. मग महाराष्ट्राच्या जमिनी का विकत घ्याव्याशा वाटतात? कारण फायदा आहे ना त्याच्यामध्ये. आणि हे करून देणारे जे सौदेबाज आहेत ते आपले लोक आहेत. आणि त्यातनं तुला असं दिसेल की हळूहळू आत्ता मुंबई शहरामध्ये जे 36-38 मतदारसंघ आहेत त्यातल्या 12 ते 15 मतदारसंघांमध्ये मराठी माणूस त्याने मतदान करो अथवा न करो निवडणुकीचा निकाल ठरलेला आहे. 227च्या पैकी जवळपास 100 मतदारसंघ प्रभाग असे आहेत जिथे गुजर मारवाड्यांनी आणि उत्तर भारतीयांनी ठरवलं की नगरसेवक पदाचा निकाल लागतो आहे. म्हणजे जेव्हा कधी MMR प्रांताचं वेगळं राज्य होण्याची शक्यता आहे त्यावेळेला हे मराठी माणसांचं राज्य राहणारच नाही. हे गुजर मारवाड्यांच्या भांडवलाचं आणि उत्तर भारतीयांच्या लोकसंख्येचं असं राज्य होईल आणि तिथं मराठी असलीच तर तिसरी भाषा असण्याची शक्यता आहे. म्हणजे परप्रांतीयांचं राज्य होण्याचा सगळ्यात मोठा धोका आपल्या राज्यात आपण परभाषिकांसारखे राहू इतपत बिकट परिस्थिती येत्या 10 वर्षात येण्याची शक्यता आहे. सर, ह्याच्यात पुढचा प्रश्न होता, जेव्हा आपण परप्रांतीय हा बोलतो तर स्थलांतर सगळीकडनं होतं आहे. एक दक्षिणेकडनं स्थलांतर होतं आहे, उत्तरेकडनं स्थलांतर होतं आहे. ह्यातला तुम्हाला काय मूलभूत फरक जाणवतो? एक असं आहे बघ की आपण जेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रात प्रादेशिकतावादाच्या राजकारणाची सुरुवात झाली शिवसेनेपासून, तेव्हा त्यांनी दाक्षिणात्यांवर टीका केली. बाळासाहेबांनी तमिळ मल्याळी लोकांवर आरोप केले आणि ते तेव्हा बरोबरही होते. कारण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत पण कॉम्रेड चितळे यांनी एक मुद्दा असा मांडला होता की आपलं राज्य मिळालं, आपल्या मुलांना नोकऱ्या कुठं आहेत. तर हा मुद्दा असा नाही की बाळासाहेबांनी पहिल्यांदा काढला, तो चळवळीत पण होता. तर त्यावेळेला नोकऱ्या आपल्या मुलांना कुठल्या हव्या होत्या? तर क्लेरिकल जॉब ऑर्गनाइज सेक्टरमधल्या, संघटित क्षेत्रातल्या, मग त्या खाजगी असतील किंवा सरकारी क्षेत्रातल्या असतील. आणि तिथं इंग्रजी लोकांचं अधिक बरं असल्यामुळे त्यांचं स्टेनोटायपिस्ट म्हणून त्यांना अधिक नोकऱ्या मिळत होत्या. मग तेव्हा आपल्या लोकांचा बाळासाहेबांच्या इतरांच्या पुढाकारामुळे आग्रही शिरकाव झाला. राज ठाकरेंचं आंदोलन तू बघितलंस तर उत्तर भारतीयांच्या विरुद्ध आहे, कारण तोपर्यंत संघटित क्षेत्रच संपलं होतं. जे काही राहिलं होतं ते असंघटित क्षेत्रच होतं. आता प्रश्न असा आहे की आता ज्या वेळेला दक्षिणेतले लोक आपल्याकडे येतात, तमिळनाडूमध्ये स्वतःची एक विकासाची ट्रॅजेक्टरी आहे, पार्श्वभूमी आहे. कर्नाटकात आहे, केरळमध्ये आहे, आंध्रचे 2 भाग झाले तरी हैदराबाद ही एकेकाळी आपल्याकडची सायबर कॅपिटल असल्यामुळे तिथेही बऱ्यापैकी विकास घडला. उत्तरेतलं जर तू पाहिलंस ना तर उत्तरेतनं येणाऱ्या लोकांमध्ये एक दुहेरी प्रकारचा माज आहे. त्यांना एक सेन्स ऑफ एन्टायटलमेंट आहे. त्यांना असं वाटतं की जातो ना आम्ही महाराष्ट्रात, नाहीतरी ह्यांचं आमच्याशिवाय काय चालणार आहे, ह्यांचं आमच्याशिवाय. म्हणजे कृपाशंकर सिंग पासून संजय निरुपमपर्यंत सगळे लोक काय म्हणतात की इस्त्रीवाला सुद्धा तुम्हाला आमच्याशिवाय मिळत नाही, पाणीपुरीवाला सुद्धा मिळत. तो असं वाटापुरतं गृहीत धरलं की खरं आहे. हे समजा सगळे निघून गेले हायपोथेटिकली तर माणसं काही दिवस बिन कपड्याचे बिन स्त्रीचे कपडे घालतील ना, पण घालतील का नाही? त्यांना पाणीपुरी आठवड्यात एकदा खात असतील तर 15 दिवसात एकदा खातील, पण उपाशी तर मारणार नाही. एकतरेतल्या हिंदू आणि मुसलमानांच्या स्थलांतराचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांना असं वाटतं की इथे आपण राज्य करायला आले, तो मालकी हक्क हा आपला मालकी हक्क आहे. त्यामुळे तू रिक्षावाला पण बघ उत्तरेत, त्याला तू मराठीतनं बोलायला सांग, तो म्हणतो आपको समजताय नाही इथे. त्याला असं नाही वाटत की आपण इथं पोट भरायला आलेलो आहोत. त्याला तू उलटा प्रश्न विचार की 20 वर्ष जर एखादा मराठी माणूस UP-मध्ये आला आणि तो नाही हिंदी बोलला तर जगून द्याल का तुम्ही त्याला? तर नाही देणार जगून असं ते म्हणतात. पण त्यांना महाराष्ट्रात हिंदीचा आग्रह धरला तर राज येते. तर उत्तर भारतातलं जे आक्रमण आहे स्थलांतराचे ते सतत युक्तिवाद काय करतात. घटनेचं कलम 19 काय सांगतोय, तुम्हाला भारतात कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य आहे. घटना कधी लिहिली होतं? 1949. जेव्हा घटना लिहिली गेली तेव्हा आपल्या घटनाकारांना हे माहीत होतं का की एका राज्यावर 5-5 कोटी लोक दुसरीकडे काय आणि तिथं जाऊन देशांतर्गत वसाहतच तयार करते. ते जर आपल्या घटनाकारांच्या अंदाजात बसलं असतं तर कदाचित त्या 19व्या कलमाला पण त्यांनी काही रिझर्वेशन दिली असते. पण आता उत्तर भारतातला हिंदू आणि मुसलमान जेव्हा इथं मोठ्या प्रमाणामध्ये येतो तेव्हा त्यांचं जे आक्रमण आहे ते देशांतर्गत सांस्कृतिक वसाहतवादाचं आहे. तू साधं मुसलमानांच्या बाबतीमध्ये ठेव, आपला मराठी मुसलमान जो आहे महाराष्ट्रातल्या गावांमधला कासार मुसलमान आहे, महाराष्ट्रातल्या गावांमधला मुलानी मुसलमान आहे.
ते कोणाच्याही घरचं बकरं कापायचं असेल, कोंबडं कापायचं असेल, मुलांनी मुसलमान आहे. आणि ही ऑर्गॅनिक रिलेशनशिप आहे. तर ते कुणी करून आणलेलं नाही. उत्तर भारतातला तू देवबंदी, वहाबी अशा प्रकारचा मुसलमान बघ, तो पायगोळ झगे घालणारा, मोठे जब्बे घालणारा अशा प्रकारचा माणूस आहे. आणि त्या सगळ्यांच्या आगमनामुळे आपल्या मशिदींमधलं बोलणं मराठीतलं बदललं झालं. फक्त फारसी अरेबिक पडलं आहे. म्हणजे तू रोजगाराच्या अंगाने विचार केलास तर उत्तर भारतातला मुसलमान मौलवी जर इथनं गेला तर मराठी मुसलमानांना 5-50 हजार लोकांना नुसतं मशिदीत रोजगार मिळेल अशी परिस्थिती आहे. मग मी जर विचार करायचा मराठी माणूस केव्हा, तर मी उत्तर भारतीय मुसलमानांचा का विचार करायचा? मी मराठी मुसलमानांचा करू. मराठी मुसलमानांना रोजगार मिळाला, मशिदीत ते मराठीतनं बोलू लागले, जी त्यांची मातृभाषाच आहे, ते जर मराठीतनं बोलू लागले तर एका टप्प्यानंतर मराठी हिंदू आणि मराठी मुसलमानांच्या मध्ये जी दरी या मंडळींनी पाडली आहे ती कमी व्हावी असेल. या अर्थाने पाहता दक्षिणेतलं जे आक्रमण आहे किंवा दक्षिणेतलं जे स्थलांतर आहे त्याचा आपल्याला त्रास होत नाही असं नाही. दक्षिणेतल्या स्थलांतराचा काही वेळेला त्रास होतो, तसा आपलाही त्यांना काही प्रमाणामध्ये होण्याची शक्यता आहे. पण उत्तरेतलं स्थलांतर हे अत्यंत धोकादायक आणि राज्याचं डेमोग्राफिक बॅलन्स पूर्णतः अधूर आहे. सर, एक शेवटचा प्रश्न. खरं तर प्रवास आपली सगळ्याची सुरुवात अशी झाली होती की हिंदी भाषा सक्ती, तिसरी भाषा. आपण तिथं कुठे आहोत? अचानक तो मुद्दा पण गायब झाला. काय झालं बघ की गेल्या वर्षी 16 एप्रिल आणि 17 जूनला यांनी 2 शासन निर्णय आणले हिंदी सक्तीच्या बद्दलचे. आणि त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी खूप युक्तिवाद केले. म्हणजे खरं शिक्षण मंत्र्यांनी बोललं पाहिजे, पण शिक्षण मंत्र्यांना कोणीही अनौपचारिकरित्या तेव्हा आणि आता विचारलं असतं तर ते म्हणायचे याच्यात माझा काही संबंध नाहीये, मला वरून आदेश आलेले आहेत. IAS अधिकारी त्यांचं वरून ऐकतात, 6व्या मजल्याचं माझं कोणी ऐकत नाही. त्यामुळे जी काही चर्चा करायला पाहिजे ती फडणवीसांची करायला पाहिजे. फडणवीस असं म्हणाले की लोकांना परक्या भाषा पाहिजेत पण हिंदी नको आहे. तर त्यांनी हा प्रश्न त्यांच्या घरातच विचारला पाहिजे की त्यांची मुलगी CBSEत शिकली आहे तर मग ती इंग्रजी शिकली का हिंदी शिकली, हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून पाहिला पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे की हिंदीची सक्ती तुम्ही का करता? लोक सिनेमे बघून हिंदी शिकतायत, लोक मालिका बघून हिंदी शिकतायत, लोक रस्त्यावर हिंदी शिकतायत. आणि मराठी लोकांमध्ये कनवाळूपणा इतका आहे की समोरचा माणूस काय आहे हे विचारायच्या आधीच आपले लोक हिंदीत सुरुवात करतात. असा जो स्वतःची भाषा टाकायला उत्सुक असलेला समाज आहे त्या समाजाला तुम्ही आणखी सांगताय नाही हे पुरेसं नाही, आणखी तू तुझं मराठी टाकून हिंदीकडे गेलं पाहिजेस. तर या मूर्खपणाला आम्ही विरोध केला. चळवळ म्हणून सगळ्या राजकीय पक्षांनी केला, दोन्ही सेनांनी केला, काँग्रेसने केला, वंचितने त्यावेळेला विरोध केला, सगळ्या पक्षांनी केला. आणि मग फडणवीसांना ते 2 शासन निर्णय मागे घ्यावे लागले. मग नरेंद्र जाधवांची समिती आली, तेव्हाही आम्ही म्हटलं होतं की जाधवांचा आणि भाषाचा काही संबंध नाही. ते लेखक आहेत, ओके लेखक आहेत, पण ओकेच लेखक आहेत, त्याच्यापेक्षा काही नाही आहे. त्यांना काहीही भाषाशास्त्रातलं मानसशास्त्रातलं कळत नाही. पण पुढचे 6 महिने जाधवांनी स्वप्रसिद्धीसाठी त्याचा सगळा पुरेसा वापर करून घेतला. जानेवारीमध्ये त्यांनी अहवाल दिला आणि ते पत्रकारांना असं म्हणाले की पुढच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री हे मांडणार आहेत, मग त्यानंतर ते जाहीर करते. त्याच्यानंतर किती कॅबिनेट झाल्या तू बघ, 20 कॅबिनेट झाले असते. त्यामुळे आम्ही तेव्हाच असं म्हटलं होतं की जाधवांनी किंवा आणखी कोणीही अहवाल लिहिला तरी फडणवीस यांना काय वाटतं हेच मॅटर करतं. आता CBSEनं 6वीपासून हिंदी सक्तीची केलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे आणि हे आम्ही अनेक वेळेला मांडलं आहे की मराठी लोकांना कुठल्या तरी 2 इयत्तांमध्ये 7वी 8वी 8वी 9वी या काळामध्ये फक्त कामकाज की हिंदी एवढंच शिकवण्याची गरज आहे. आपल्या मुलांना अत्यंत चांगलं मराठी आणि अत्यंत चांगलं इंग्रजी अशा प्रकारच्या द्विभाषा धोरणाकडेच आपण नेलं पाहिजे. कारण आदिवासी समाजामधल्या मुलांची मराठी पण पहिली भाषा नाही आहे, मराठी त्यांची दुसरी भाषा आहे. मग तुम्ही जेव्हा हिंदी लागता तेव्हा हिंदी त्यांची 4थी भाषा होते. तर आता आम्हाला असं दिसतं की जूनमध्ये जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा कुठल्या तरी रात्री, कारण फडणवीसांना रात्री उशिरा किंवा पहाटे सकाळी अशाच प्रकारे महत्त्वाच्या गोष्टी ते निर्णय घेतात. पहाटे सरकार स्थापन करतात, रात्री GR आणतात. त्यामुळे असंच काहीतरी ते करतील. हिंदीच्या सक्तीचा कोणताही प्रयत्न झाला तरी गेल्या वर्षीचं आंदोलन कमी पडलं असं वाटेल लोकांना. अशा प्रकारचं राज्यव्यापी आंदोलन आम्ही उभं करू. कारण त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रात गेलो नव्हतो, आता आम्ही महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेलो आहे. आणि महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांना मानणाऱ्या संघ भाजपचे लोक सोडले आणि विकासासाठी BJPच्या मांडीवर गेलेले लोक जर सोडले तर बाकी सगळ्यांना हे कळलंय की हिंदीचं संकट हे हिंदुत्वाचं संकट आहे. हिंदीचं संकट हे रेशीम बागेचं, हिंदी हिंदू हिंदुस्थानच्या कथनाचं संकट आहे. त्यामुळे एकदा तुम्ही महाराष्ट्र धर्म सोडला की BJPच्या हिंदुत्वाच्या मुखात तुमचा बळी जाण्याची वाट मोकळी होणार आहे. त्यामुळे आम्ही भांडत राहू, यांना सोडणार नाही.
तर हे होते डॉक्टर दीपक पवार, ज्यांनी सांगितलं आहे की आक्रमण हे फक्त मराठी नाही तर महाराष्ट्र धर्मावर देखील आहे आणि म्हणून ही लढाई का महत्त्वाची आहे. हे काय नवीनच्या ह्या एपिसोडमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन पाहुणे आणि नवीन चर्चांबरोबर.